Hello students, today we are going to see topic number 2.4.5. Explain the excess pressure across a free surface of liquid. Free surface of liquid. आता बघा excess pressure पण कोणासाठी फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. आणि आपण काल जे पाहिलं ते कोणतं होतं बघा, ते पण एक्सेस प्रेशरचंच होतं. डिराइव्ह एन एक्सप्रेशन ऑफ एक्सेस प्रेशर. पण हे एक्सप्रेशन आहे, ही थेअरी आहे. इथं एक्सप्लेन हा वर्ड येणार. आणि दुसरी गोष्ट इथं फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड आहे. म्हणजे एखाद्या व्हेसलमध्ये आपण जेव्हा लिक्विड भरतो तर त्याचा शेप हा वेगवेगळा असू शकतो. प्लेन असू शकतो, कॉन्व्हेक्स असू शकतो, कॉनकेव असू शकतो. मग याचा सरफेस हा शब्द मेन आहे बघा, फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. आणि इथं काय होतं, इनसाइड द लिक्विड ड्रॉप. हे जास्त इम्पॉर्टंट होतं कालचं आजच्यापेक्षा. आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला वगैरे. हे एक्सप्रेशन आहे आणि मात्र इथे एक्सप्लेनेशन आहे. हे थेरोटिकल आहे म्हणून मी हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवा. नाहीतर ते विचारलं तर ह्याचं आन्सर आणि हे विचारलं तर त्याचं आन्सर असं व्हायला नको. ओके, आता बघा, फ्री एव्हरी मॉलिक्यूल ऑन लिक्विड सरफेस एक्सपिरियन्सेस अ फोर्स ऑन बोथ साइड्स ड्यू टू सरफेस टेन्शन. प्रत्येक सरफेसवरच्या प्रत्येक मॉलिक्यूल हा टँजन्शियल फोर्स एक्सपिरियन्स करतो. म्हणजे त्याला कोणीतरी ओढलेलं आहे टँजन्शियली सरफेसवर, आणि त्यालाच आपण सरफेस टेन्शन म्हणतो. एव्हरी मॉलिक्यूल ऑन द लिक्विड सरफेस, लिक्विड सरफेसवरील प्रत्येक मॉलिक्यूल हा अनुभव घेतो. ऑन बोथ साइड्स. बोथ साइड्स म्हणजे आता सपोज हा सरफेस आहे तर हा मॉलिक्यूल आहे, तर हा इकडे इकडे किंवा त्या साईडला ह्या साईडला म्हणजे ऑल डायरेक्शनने तो ओढलेला असतो. त्याला आपण सरफेस टेन्शन असं म्हणतो. तर ऑन बोथ साइड्स ऑफ द सरफेस टेन्शन द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट फोर्स ऑफ द सरफेस टेन्शन ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्यूल ऑन द लिक्विड सरफेस डिपेंड्स अपॉन द शेप दॅट द लिक्विड सरफेस. आता रिझल्टंट फोर्स जो असतो, रिझल्टंट फोर्स म्हणजे आता आपण सरफेस टेन्शनची जी डेफिनेशन बघितली होती बघा, सरफेस टेन्शनची जी डेफिनेशन बघितली होती फिगरमध्ये, हा जो फोर्स असतो रिझल्टंट म्हणजे आता सपोज ह्या ए बी लाईनवर सो मेनी मॉलिक्यूल्स आहेत इथं, सो मेनी, आणि त्या सगळ्यांना तिकडे इकडे बोथ साईडला ओढणारे भरपूर फोर्सेस असतील. आणि त्या इकडच्या साईडच्या सगळ्या फोर्सेसची सम म्हणजे हा रिझल्टंट, आणि इकडच्या साईडच्या सगळ्या फोर्सेसची सम म्हणजे हा रिझल्टंट एफ. तर ही डायरेक्शन कोण डिसाईड करतं, तर बघा, दी डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स एफ ऑफ सरफेस टेन्शन ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्यूल ऑन द लिक्विड सरफेस डिपेंड्स अपॉन शेप ऑफ दॅट लिक्विड सरफेस. तर ह्या एफची डायरेक्शन कोण डिसाईड करतं, त्या लिक्विडच्या सरफेस. ह्या एफची डायरेक्शन रिझल्टंट, या सगळ्यांचा रिझल्टंट हा एफ आहे. त्याच्यानंतर इकडच्यांचा रिझल्टंट हा इकडचा एफ आहे. याची डायरेक्शन कोण डिसाईड करतं, शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप. म्हणजे तो शेप प्लेन आहे का कॉन्व्हेक्स आहे का कॉनकेव आहे, तर हा शेप डिसाईड करतो. तर बघा, धिस फोर्स ऑल्सो कंट्रीब्यूट्स इन डिसाइडिंग द प्रेशर ॲट द पॉईंट जस्ट बिलो द सरफेस ऑफ ए लिक्विड. आणि हाच जो फोर्स आहे हा कंट्रीब्युशन देतो, म्हणजे सहभागी होतो किंवा जबाबदार असतो, तो रिस्पॉन्सिबल असतो. धिस फोर्स ऑल्सो कंट्रीब्यूट्स इन डिसाइडिंग द प्रेशर. हाच फोर्स प्रेशरसुद्धा डिटरमाइन करतो किंवा प्रेशरमध्ये त्याचा सहभाग असतो. कंट्रीब्यूट्स इन डिसाइडिंग द प्रेशर ॲट द पॉईंट जस्ट बिलो द सरफेस. जस्ट बिलो द सरफेस म्हणजे हा जो सरफेस असेल, ह्या सरफेसच्या बिलो बी पॉईंट आहे बघा, हा बी पॉईंट, तो बी पॉईंटवर ॲक्ट होतो आणि सरफेसचं नेचर त्याच्यावर पण डिपेंड करतं. आता सेकंड पॉईंट बघा, लेट एफ ए बी द डाउनवर्ड फोर्स. एफ ए हा डाउनवर्ड फोर्स आहे.
ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे आता हे जे सरफेसेस आहेत, हे सरफेसेस FA म्हणजे हा बघा ए मॉलिक्यूलवर ॲक्ट होणारा, पण एवर ॲक्ट होतो आहे म्हणून FA नाही, हा ए फॉर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, फोर्स आहे किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे तयार होणारा फोर्स आहे FA. लक्ष द्या, एवर ॲक्ट होणारा FA नाही, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. तर बघा, लेट FA बी द डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग कन्सिडर द मॉलिक्यूल ए जस्ट अबव द लिक्विड. लिक्विडच्या जस्ट अबव एक पॉईंट, या लिक्विड सरफेसच्या जस्ट अबव ए मॉलिक्यूल कन्सिडर करा. हा ए मॉलिक्यूल जस्ट अबव म्हणजे नुकताच थोडासाच वरती आहे. तर मॉलिक्यूल ए जस्ट अबव द लिक्विड अँड मॉलिक्यूल बी इनसाइड द लिक्विड. आणि मॉलिक्यूल बी, दोन मॉलिक्यूल कन्सिडर करा. ए कसं आहे, सरफेसच्या वरती आहे, आणि बी कसा आहे, जस्ट सरफेसच्या खाली आहे. हा बी, ए हा सरफेसच्या वरती आहे, जस्ट अबोव अँड बिलो असे दोघं पॉईंट्स आहेत. पण बी हा इनसाइड द लिक्विड आहे आणि ए हा एअरमध्ये आहे. लेवल डिफरन्स बिटवीन ए अँड बी इज ऑलमोस्ट झिरो. पण आता ए आणि बी फार लांब असतील असं नाही, एच्या खाली लगेच बी असेल. म्हणजे बघा, सरफेस बी हा लिक्विडचा आहे, ए हा एअरचा आहे, पण तो बीच्या जस्ट वरती, त्यांच्यामध्ये काहीही डिफरन्स अंतर नाही, ऑलमोस्ट झिरो अंतर असेल. लेवल डिफरन्स म्हटलेले बघा, लेवल डिफरन्स बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी इज ऑलमोस्ट झिरो, सो दॅट इट डज नॉट कंट्रीब्यूट एनिथिंग, एनिथिंग टू द प्रेशर डिफरन्स. म्हणजे प्रेशर डिफरन्समध्ये त्यांच्या कोणताही सहभाग नसेल. इन ऑल दीज 3 फिगर्स, आता ह्या 3 फिगर्सचा स्टडी करायचा आहे आपल्याला. द प्रेशर ॲट पॉईंट ए इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर P. ए मॉलिक्यूलवर जो प्रेशर पडणार आहे तो हवेचा असेल, हवेचा दाब, त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर P, वातावरणीय दाब असे म्हणतो. आता पहिली फिगर बघा, प्लेन लिक्विड सरफेस. काही लिक्विड्स प्लेन सरफेस का फॉर्म करतात, तर बघा, इफ द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज प्लेन ॲज इन फिगर ए फिगरमध्ये दिल्याप्रमाणे जर सरफेस हा प्लेन असेल, द रिझल्टंट फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन FT, हा सरफेस टेन्शनचा फोर्स आहे. फोर्स ऑफ टेन्शन म्हणजे सरफेस टेन्शन ऑन द मॉलिक्यूल ॲट बी इज झिरो. तर बी मॉलिक्यूलवर सरफेस टेन्शनचा फोर्स अजिबातच नसतो, झिरो असतो. अँड द फोर्स FA इट सेल्फ डिसाइड्स द प्रेशर. आणि जो पण प्रेशर असेल FAवर, तो डिसाईड करतो प्रेशर या सरफेसवर किती पडू द्यायचा. अँड द प्रेशर ॲट द ए अँड बी इज द सेम. म्हणजे ए आणि बीवर प्रेशर सेम असतो. सेम प्रेशर म्हणजे खालून बीचा कमी नाही किंवा जास्त नाही, एवर पण जास्त नाही, म्हणून हा सरफेस कसा असतो, प्लेन असतो. ए आणि बीवर ऑलमोस्ट प्रेशर हा सेम असतो, म्हणून हा सरफेस कसा असेल, प्लेन सरफेस असेल. आता दुसरी केस बघूया. दुसरी केस काय आहे, कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. आता बघा फिगरमध्ये, इफ द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज अप्पर कॉन्व्हेक्स म्हणजे वरती कॉन्व्हेक्स असेल असा, ॲज शोन इन द फिगर, द रिझल्टंट फोर्स. आता या ठिकाणी द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन FT ऑन द मॉलिक्यूल ॲट B इज व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आता ह्या ठिकाणी या सिच्युएशनला जेव्हा सरफेस हा कॉन्व्हेक्स असेल, तर B ह्या मॉलिक्यूलवर ॲक्ट होणारा सरफेस टेन्शनचा जो फोर्स आहे FT, हा कसा असेल, ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आणि FA तर ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स असतोच, ॲटमॉस्फेरिक प्रेशर.
तर बघा, द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन Ft ऑन द मॉलिक्यूल B इज व्हर्टिकली डाउनवर्ड्स अँड ॲड्स अप टू द डाउनवर्ड फोर्स Fa आणि Ft यांची काय होईल, ॲडिशन होईल. मग ॲडिशनचा परिणाम काय होईल, धिस डेव्हलप्स ग्रेटर प्रेशर ॲट पॉईंट बी. बीवर प्रेशर वाढतो अँड विच इज इनसाइड द लिक्विड, पण तो तर लिक्विडच्या आतमध्ये आहे बी मॉलिक्यूल, अँड ऑन द कॉन्केव साईड ऑफ द मेनिस्कस, आणि तो कुठं आहे, ह्या कॉन्केव साईडला आहे. दस द प्रेशर ऑन द कॉन्केव साईड दॅट इज इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर. आणि बीवर प्रेशर वाढतो आणि बी तर आतमध्ये कॉन्केव साईडला आहे, तो आतमध्ये आहे, आणि इकडचा प्रेशर वाढतो वरती, म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन जास्त मिळते. तर या दोघांचे ॲडिशन म्हणजे ॲक्शन आणि त्याला रिॲक्शन हे लिक्विड देणार. तर दस द प्रेशर ऑन द कॉन्केव साईड दॅट इज इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर दॅन. आता इनसाइड द लिक्विड म्हणजे खालून वरच्या डायरेक्शनने असेल हा. तर इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्वेक्स साईड दॅट इज आउटसाईड द लिक्विड. म्हणजे कसा असेल तो फोर्स, आउटसाईड द लिक्विड असेल या बी पॉईंटला, आणि म्हणून तो सरफेस असा, हा जर उंच वाढला परंतु इकडचे कोहेसिव्ह फोर्समुळे ते असे अट्रॅक्ट होऊन हा सरफेस असा स्लोपी बनतो. तर इथं हे वेक्टर दाखवलेले आहेत. तर हे सांगतात की सरफेस हा कॉन्व्हेक्स असेल. आता पुढचा थर्ड फिगर नंबर आहे बघा, कॉन्केव लिक्विड सरफेस. आता कॉन्केव म्हणजे असा. तर इफ द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉन्केव ॲज शोन इन द फिगर सी, द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन Ft ऑन द मॉलिक्यूल B इज व्हर्टिकली अपवर्ड्स. बघा इथं Ft कसं आहे, व्हर्टिकली अपवर्ड्स आहे. बीवर ॲक्ट होणारा Ft आणि एवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा नेहमी डाऊनवर्डच असेल. इथं दोघांवर सेम असेल, वरून पडणारा आणि खालून वरती अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे हे इक्वल अँड ऑपोजिट असल्यामुळे, सेम प्रेशर असल्यामुळे ए आणि बी प्लेन सरफेस फॉर्म करतात. पण इथं बी हा इन द अपवर्ड डायरेक्शन आहे, Ft. तर बघा, if the free surface of the liquid as shown in the figure, the force due to surface tension Ft on the molecule B is vertically upwards. म्हणजे बीवर पडणारा जो फोर्स आहे Ft हा व्हर्टिकली अपवर्ड्स आहे, आणि द फोर्स Fa ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट डाऊनवर्ड्स. तर Fa तर मात्र डाऊनवर्डच असतो नेहमी. तर फोर्सेस Fa आणि Ft थस ॲक्ट्स इन ऑपोजिट डायरेक्शन. Fa आणि Ft ऑपोजिट डायरेक्शनने ॲक्ट होतात. Therefore the net downward force responsible for the pressure. मग या दोघांची सबट्रॅक्शन, जो ग्रेटर कोणी स्मॉलर असेल तर ग्रेटरमधून स्मॉलर फोर्स सबट्रॅक्ट करून जो पण शिल्लक राहील, रिमेनिंग इफेक्टिव्ह रिझल्टंट फोर्स, तो डिसाईड करेल या सरफेसचं नेचर कसं असेल, कॉन्केव असेल किंवा नाही. तर आता ॲट पॉईंट बी इज लेस दॅन Fa. म्हणजे बघा, Ft इज ग्रेटर दॅन Fa. Ft हा जो फोर्स आहे तो ग्रेटर आहे कोणापेक्षा, Fa पेक्षा, ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा. द फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल बी इज ग्रेटर. अँड मग ग्रेटरची डायरेक्शन तिकडे आहे आणि स्मॉलरची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. मग ग्रेटरमधून स्मॉलर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला रिझल्टंट कोणत्या डायरेक्शनला असेल, वरच्याच डायरेक्शनला असेल. ग्रेटर मायनस स्मॉलर फोर्स सबट्रॅक्ट करून जो रिझल्टंट मिळेल तो वरच्या डायरेक्शनला असेल, अपवर्ड डायरेक्शनला असेल. आता म्हणून बघा, तर ॲट पॉईंट बी इज लेस दॅन Fa. म्हणजे द फोर्स, हे बघा काय म्हटलेलं आहे, देअरफॉर द नेट डाऊनवर्ड फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेशर. प्रेशरसाठी जो डाऊनवर्ड फोर्स आहे तो बीवर ॲक्ट होणाऱ्या, ॲट बीवर ॲक्ट होणारा जो प्रेशर आहे इज लेस दॅन Fa अँड धिस डेव्हलप्स ए लेसर प्रेशर ॲट पॉईंट बी. आणि त्याच्यामुळे बीच्या ठिकाणी कमी प्रेशर तयार होतो. मेन पॉईंट आहे बघा, समजलं की नाही. हे बघा, फोर्स Fa ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर डाऊनवर्ड आहे आणि फोर्स Ft ड्यू टू सरफेस टेन्शन ऑन द मॉलिक्यूल बी व्हर्टिकली अपवर्ड्स आहे. Ft वरती आहे, Fa डाऊनवर्ड आहे.
मग फोर्सेस एफ ए अँड एफ टी दस ॲक्ट्स इन ऑपोजिट डायरेक्शन. देअरफॉर नेट म्हणजे त्यांच्या रिझल्टंट ग्रेटर मायनस स्मॉलर सबट्रॅक्ट करून जो रिझल्ट शिल्लक राहील. देअरफॉर द नेट डाऊनवर्ड फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेशर ॲट पॉईंट बी. बीवर प्रेशर काय होईल, कमी होईल. म्हणजे बघा एफ टी ग्रेटर आहे, एफ ए स्मॉलर आहे. एफ टीमधून एफ ए मायनस झाला तर उरणारा जो बीवर फोर्स आहे शिल्लक तो एफ एपेक्षा फक्त एफ एपेक्षा लेस आहे. लक्षात ठेवा. धिस डेव्हलप्स अ लेसर प्रेशर ॲट पॉईंट बी. आणि ह्याच्यामुळे बी पॉईंटवर प्रेशर हा कमी पडतो. अँड विच इज इनसाइड द लिक्विड. आणि बी पॉईंट तर मध्ये आहे. मग बीवर प्रेशर कमी पडला ऑन द convex side of the meniscus. Thus the pressure on the concave side, that is outside the liquid, is greater than on the convex side, that is inside the liquid. म्हणजे खालून वरच्या डायरेक्शनने प्रेशर कमी असतो आणि वरून खालच्या डायरेक्शनने प्रेशर जास्त असल्यामुळे तो सरफेस कसा असेल, कॉन्केव असेल. ओके, नाव विल स्टॉप हिअर. आता या ठिकाणी आपण हे डेरिवेशन पाहिलं होतं आणि पॉईंट लक्षात ठेवा. याचं हे डिराईव्ह अन एक्सप्रेशन आहे आणि इनसाइड द लिक्विड ड्रॉप आहे. एक्सेस प्रेशरचं डेरिवेशन आहे ऑर लॅपलास लॉ आहे. आणि हे पण आत्ताच आपण बघितलं ते पण एक्सेस प्रेशर आहे, पण ते त्याचे एक्सप्लेनेशन आहे, डेरिवेशन नाही आहे. आणि हे सरफेस फ्री सरफेस ऑफ ए लिक्विडसाठी आहे. लक्षात ठेवा हे. नाव विल स्टॉप फॉर द नेक्स्ट टॉपिक.